थांब ना. इथे बघ, ते ट्रक कुणाची आहे? तुमची आहे? तर ना एक आम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. इथं स्वीटी झोपली आहे. ए ए माझं लेकरो, ए लेकरो, उठायचं नाही? हा, किती झोपणार? किती झोपणार? पट, नको रे, झोप 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 माझं लेकरू, माझं बाळ. झोपा झोपा. पप्पा पण आज लवकर उठून गेलेत कामाला. दादा वहिनी पण बाहेर गेलेत. मम्मी गुड मॉर्निंग. कपडे धुतीस? चाय पिलीस का? मी चाय पिलो नाही अजून. गरम करतो. अरे गरम आहे. ती प्लेट ऑलरेडी चटका लागला. आपली सकाळ अशी झाली आहे. आपलं चाय रेडी आहे. ए, तू का आलीस? का आलीस तू? बघितलं, झोपली होती ना. हिला काय बोललो? झोप. झोपली नाही. इथं नाश्ता करायला लागलं ना, बिस्किट वगैरे आणलं म्हणून लगेच उठून आली. हा हावरी, या इथे झोप चल. ओ काय बिस्किट पाहिजे? तुला पण पाहिजे का? चाय पिणार? हिला ना चाय दिला ना तरी चाय पिते. एकदा हिला दिली होती चाय तरी पियाली. अशी आहे ही येडी येडी. रे नक लागतय काय? नक लागतंय तुझं. थंडी वाजते, या इथं झोप चल. अरे बापले, थंडी वाजते का माझ्या लेकराला? मी आता रेडी झालोय. आपल्याला जायचंय साईनला. साईन मध्ये फॉर्म निघलेत का नाही ते चेक करायचंय, कारण आज 15 तारीख आहे. ते बोलले होते की 15 तारखेला या, तेव्हा फॉर्म निघतील. आज जाऊया, बघूया फॉर्म निघलेत का नाही. मग तिथून मला भायखल्ल्याला जायचंय, ग्रँड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथे पण विचारायचंय की फॉर्म निघलेत का नाही. तर फटाफट जाऊया. आता आपल्याला आज पण बसनेच जायला लागेल, कारण बाईक आहे ना दादा घेऊन गेला, त्यामुळे बसने ट्रॅव्हल करूया. लवकर जायला लागेल, जर बस सुटली तर अजून वेट करायला लागेल. तर कुणी बंद केलं हे? कुणी बंद केलं? भूत, हे भूत. तर फटाफट निघूया चला. मी तर साईनला आलो होतो कॉलेजमध्ये, तर ते बोलतात की अजून काय फॉर्म निघले नाहीयेत. गव्हर्नमेंट काय लक्षच देत नाही फॉर्म कडे. कधी काय लावायची ते सगळं गव्हर्नमेंटच्या हातात आहे. हे बोलले आम्ही काय जसं येईल तसं आम्ही नोटीस लावू. तर ते बोलले की फेरी मारत राहा, कधी पण फॉर्म निघू शकते. आता मला जायचं भायकल्ल्याला, ग्रँड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथे पण विचारायचंय कसं आहे, काय फॉर्म निघलेत का नाही. सकाळी फोन केला होता कॉलेजमध्ये, तर ते बोलतायत की फॉर्म तर निघलेत, ऑगस्ट मध्ये निघलेत, झालं ऍडमिशन. बोललो मी तर 1 हफ्त्या आधी आलो होतो, तर मला बोलले की अजून काय ऍडमिशन निघले नाहीत. ते बोलले की एक काम करा, तुम्ही चेंबूरलाच राहतात ना, तर तुम्ही या, व्हिजिट करा, समोरासमोर भेटा, जे काय डाऊट क्लिअर करून टाका. तर त्यामुळेच आता जातोय तिथं, प्रत्यक्षात भेटतो त्यांना, कसं काय आहे पूर्ण विचारतो. अजून मध्ये ना एक मुलगा भेटला होता, तो बोलतो भाई एक हेल्प करेगा क्या? मी बोललो की हाँ बोल ना. तर तो बोलता मेरे को फॉर्म सबमिट करना है, एक 30 रुपीज देगा क्या? मैं बोल लो भाई मेरी हेल्प करना, मैं घर पे ही चल के जा रहा हूँ, तो बस के लिए पैसा रहेगा तो मेरे को ही दे दे. तो शॉकच झाला. असा इन्सिडेंट झाला. मी आता पोहोचलोय भायकल्ल्याला. भायकल्ल्याच्या थोडं पुढे नागपाडा आहे ना, तिथे कॉलेज आहे. तर आता जाऊन बघतो कसं काय आहे. आता तुम्ही तर बघत किती एक ऍडमिशन साठी किती धावपळ करायला लागतीये. गरज आपल्याला आहे, आपल्यालाच करायला लागल ना. मम्मी पप्पा कोणच ना, मित्र कोणच नाही येणार. आपलं काम आपण करायला पाहिजे. कुणावरती तुम्ही पण डिपेंड राहू नका. तुम्ही विचार करतायत हा येईल तो येईल ह्याच्यासोबत जाईल, काय नाही. तुम्ही स्वतः करा. तुम्ही जे पण काम करायला चाललात ना, जे पण करायचंय ना, तुम्ही हे लक्षात ठेवून चला की मला एकटाच राहायचंय, एकटं सगळं करायचंय. दुसऱ्यावरती अवलंब असणार ना, तर भाई काही नाही होऊ शकत लाईफ मध्ये. म्हणून भाई एकटं
एकटा करा जे काय करायचंय. आता मी कॉलेजच्या बाहेर आलो, तिथे जाऊन बोलतात की अजून काय फॉर्म निघले नाहीत. मी त्यांना बोललो की मी कॉलेजमध्ये फोन केला होता लँडलाईन नंबरवरती, तर ते बोलले की ऑगस्टमध्येच फॉर्म निघलेत. ते बोलले की त्यांचं काय ऐकू नका, त्यांना काहीच आयडिया नसतो कसं काय आहे. ते बोलले की तुम्ही चेक करत राहा ऑनलाईन, कधी काय फॉर्म निघणार आहेत, कधी पण निघू शकतात. जर ऍडमिशन फुल झालं तर वाट लागेल भाई. या साईडून जायचंय का या साईडून? या साईडून, हा. तर ते बोलले की तुम्ही चेक करत राहा, कसं आपल्याला गरज आहे, आपणच शिक करत राहणार. त्यांना काय, त्यांच्याकडे करोडो स्टुडंट पडलेत, आपल्याला गरज आहे. ही संधी सोडायची नाही. या टायमाला तर ऍडमिशन व्हायलाच पाहिजे ना, तर वर्ष वाया जाईल. हे पण हे ना आधीच्या काळाचं आहे, ब्रिटिश लोकांनी बांधलेलं. आता पण टिकलंय बघा. हे आता आधीचं बांधकाम, अजून हे आत्ताचं बांधकाम, डिफरन्स बघतायत या दोघांमध्ये. आधीचं बांधकाम किती म्हणजे मजबूत आहे, किती मजबूत. आता जस्ट मी घरी आलोय, आता जेवूया. कालचं चिकनचं कालवण आहे, राईस आहे, कांदा. काय काय पाहिजे? हे लोक भाई चिकन मच्छीचे एवढे आवडत ना. ही स्वीटी तर रात्रभर झोपत नाही, इथंच रात्रभर इथंच फिरत राहते. हा, अजून ही मंटू रात्रीचं ओरडते. काय पाहिजे तुम्हाला? चिकन पाहिजे, चिकन पाहिजे. काय कॅमेरा समोर एवढी मासूम बनती, एवढी मासूम बनती ना. बघा तोंड, बघा किती मासूम आहे. आ आ असं वाटतं की सगळं चिकन देऊन टाकू हिला, असं तोंड करते. काय म्हणतो? काय चिकन पाहिजे? पप्पी दे, चल पप्पी दे. हम्म, 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 हम्म. तर आता आम्ही व्हिडिओ शूटला आलोय. आम्ही दोघंच आहेत, अभिषेक, मी. काल बोलतोय लग्नाला गेला होता. काल नव्हतो, हा कालच कालच काल कालच कालच काय खोटं बोलतो? लग्नाला गेलतो, फोटो कुणाचं दाखवू होतं? तुला? कुणाचं होतं? मैत्रिणीच्या बहिणीचं होतं. गाईज बघू शकता, आम्ही लोक लग्नालाच गेलो होतो बघा. बिचारीचा माझा आणि बिचारीचा फोटो माझा. आम्ही लोक लग्नालाच गेलो होतो. काही हा फोटो कसा वाटतो तुम्ही मला मला कमेंट मध्ये सांगा. वाटतंय का फुल 90s? सुलतान मिर्झा. तर आता याचा शूट आहे. काल जो मी शूट केला होता धुरंधरचा, तर याचा शूट आहे. हा बोलतोय की काजळ नाही. मी याला बोललो ही जी राख आहे ना, ती डोळ्याला लाव. काहीच आपण ते पण करू शकतो, कारण की आपल्याला आपली स्ट्रगल लाईफ येईल. 10 रुपये पण नाहीत काजळ घ्यायला. तेच तर बोलतात, त्याला स्ट्रगल लाईफ बोलतात भाई. विचार करतोय मी बनवू का परत. बनव, असं? काय नाही. बघू जमलं तर बनवतो. हा, ती टोपी आणली का? अंडे टोपी आहे ना. याच्यात कोण मुतलं तर नसेल ना? थांब, हे घेऊया. थांब, इथे 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 बघ. थांब, डोळे वरती कर. अरे वर कर. एवढं डार्क नव्हतं पाहिजे. थांब. थांब ना, इथे बघ. थांब थांब थांब, या साईडला फिर. इथे बघ, इथे बघ. डोळे वरती कर. काल पिक्चर बघून आलाय, अजून आज व्हिडिओ बनवतोय. सगळे इन्फॉर्मेशन काढून विडून नाही का, डोकं लावून. हाय काय नाही. हा. चल, तर मित्रांनो, मी पण विचार केला की मी पण हा कॉन्सेप्ट बनवतो, रेडी होतो. भाई पक्का मी असंच नीट पकडायचं. भाई पक्का मी तोच वाटतोय ना, धुरंधर. हे परफेक्ट. हल्का, ये जो हल्का हल्का सुरूर है, ये जो बहना. पाठी जी ट्रक उभा आहे ना, त्याच्यात आम्हाला शूट करायचं आहे. पण ड्रायव्हर तिथे आहेत, तर त्यांना विचारूया, परमिशन घेऊया. दे, ते घालतो. ड्रायव्हर जे आहेत ना, त्यांना विचारूया आम्हाला शूट करायला देतात की नाही. 2 मिनिटात होऊन जाईल शूट. ती ट्रक कुणाची आहे? तुमची आहे? तर ना एक आम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे. करू ते. तुम्ही पण या ना, ते म्हणजे पुढं करायचं, असं पुढं बसून. बसू ना? चालेल चालेल, थँक्यू. हा, तर काकांनी परमिशन दिली आहे. ते बोलले की करा, काय नाही. तर आता जातो. अजून ते काका बघितलं का, किती मेहनत करतायत, गटारात उतरून काम करतायत ते काका. तुम्ही बघितलं असेल. विचार करतात, एक माणूस, एक बाप जो असतो ना, तेच खूप काय करू शकतो फॅमिलीसाठी. आता तुम्ही उदाहरण तर बघितलंय,
भाई गटारात उतरलेत ते, अजून काम करतात कुणासाठी? फॅमिलीसाठी. तर चला आपण शूट करून घेऊया. तू काय बोलतोस, हे बुट घालू? हे बूट घाल, कारण की ते हे ना तसेच वाटते ते की हा. ते घालतात ना ते लोक. चालेल चालेल. मी आताच व्हिडिओ बनवून घरी आलोय, तर चायनीज पकोडे खाऊया. मम्मी अजून आली नाही, मम्मीला अर्धा एक तास लागेल यायला. तर भूक लागली होती तर पकोडे आणलेत वहिनीने. पकोडे खाऊया, मंचुरियन. इथे टेस्ट नाहीये, ही टेस्ट आहे. पण आमच्या इथे राजा आहे ना, तो चायनीज भेळ बनवतो, त्याची भाई एकदम भारी असते. ही पण चांगली आहे, पण हा ना कंजूसगिरी करतो, चटणी थोडी देतो, खूप थोडी देतो. अजून जो राजा आहे ना, तो भाई जेवढं पाहिजे तेवढं सॉस घे, चटणी घे, मस्त एकदम टेस्टी लागते. तर मम्मी आली कामावरनं, मावशीचा फोन आलाय, मावशी सोबत बोलत बसतीये. अजून इथं स्वीटी झोपली आहे. आज कोणची भाजी बनवतीस? कोणची भाजी बनवतीस? घरी आलाय ना आता होय. कोणची भाजी काय माहिती उद्या सकाळची आहे डबा. हा. तर दादा पण इथं झोपलाय. ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायची. पण नवीन चॅनलवर तर प्लीज 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 आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.